नवी मुंबई शहरातल्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासावरून परत एकदा भाजप आणि शिवसेना आमने सामने आलेली आहे. हा पुनर्विकास जादा एफएसआय देऊ नये अशा प्रकारची मागणी वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आणि याला विरोध आता शिवसेनेने केलाय. शिवसेनेचे उपनेते विजय चौगले आपल्या बरोबर आहेत. सर, काय आपला हा विरोध आहे, काय कारण आहे? गणेश नाईकांना सर्वसामान्य जनतेचं हित त्यांना दिसून येत नाही. कारण ही जे काय जो काय क्लस्टर लागू होणार आहे, का युडीसीपीआर लागू होणार आहे आणि सर्वसामान्य जनतेला मोठी घरे भेटणार आहेत, म्हणून यांच्यामध्ये पोटदुखी चालू झालेली आहे की ही सर्वसामान्य जनता ही मराठी माणसं आहेत आणि सर्व याचा पूर्णपणे जो काही फायदा होणार आहे तो सर्वसामान्य मराठी माणसाला होणार आहे, झोपडपट्टीमधल्या लोकांना होणार आहे. म्हणून यांची पोटदुखी चाललेली आहे. माझं म्हणणं यांना एवढंच आहे, या नव्या मुंबईमध्ये कोर्टात केस चालू आहे की 12,500 घरं अनधिकृतपणे द्या. तेव्हा एकच झोपलेले होते का? तेव्हा यांच्या गावामध्ये जाऊन बघावं. यांच्या गावामधलाच आज जेवढी बिल्डिंगे बांधले गेले आणि त्यांचे बोनकडे गाव गजबजले, त्यांच्या लागून असलेलं किरणा गाव गजबजलेलं आहे. त्या ठिकाणी किती एफएस वापरले, तिथे जायला यायला रस्ता सुद्धा नाही. त्या ठिकाणी गाड्या सुद्धा जायला, माणसाला जाण्या येण्याला सुद्धा रस्ता नाही. तेव्हा त्यांना हे दिसत नाही आणि आज सर्वसामान्य जनतेचं कुठं सूर्य जो होतोय तर यांना तो पाहत नाही आणि डायरेक्ट बोट आमच्या एकनाथ शिंदे साहेबांकडे दाखवण्याचा प्रयत्न करतात. आज त्यांना जळफळाट आहे शिंदे साहेबांच्या शिंदे साहेब ज्युनियर असताना आज मुख्यमंत्री झालेत, उपमुख्यमंत्री झालेत आणि हे कुठे आहेत? हे सर्व वनमंत्री म्हणून आपली त्या मिरवत आहेत. आणि माझं म्हणणं त्यांना एवढंच आहे, तुम्हाला पालकमंत्री म्हणून पालघरचं दिलेलं, तर त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून त्या पालघरकडे लक्ष द्या. उठसूट नव्या मुंबईमध्ये लक्ष देतात आणि एवढंच जर लक्ष नव्या मुंबईमध्ये असतं तर एवढ्या अनधिकृतपणे बांधकामं झाली नसते आणि पूर्णपणे सुनियोजित जे सिडकोने शहर वसवलंय त्या शहराची वाट लागली नसती. यांच्यामुळे वाट लागलेली आहे. त्यांचा असा आरोप आहे की जर मोठ्या प्रमाणामध्ये एफएसआय दिला तर मूलभूत जे गरजा आहेत त्याच्यावरती परिणाम होईल. रस्ते असेल, पाणी असेल किंवा ड्रेनेज असेल. बघा, काही गोष्टी अशा आहेत की जर क्लस्टर झाला तर त्या ठिकाणी रोड रस्ते वाढतील, गार्डन येतील, तिथे शाळा येतील आणि सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य सुविधा भेटतील. जर या मूलभूत गरजेचा विचार केलेला असता त्यांनी, मग स्वतःच्या गावामध्ये युडीसीपीआर पेक्षाही जास्त एफएसआय वापरला गेलाय, मग तिथं का त्यांनी लक्ष नाही दिलं? 12,500 आज ऑन रेकॉर्ड बोलतात. मी तर सांगतो की 12,500 पेक्षाही जास्त अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. तर मग हे 30 वर्ष यांची सत्ता होती, तर मग ह्याच्याकडे त्यांनी का लक्ष नाही दिलेलं? आज आमची पाळी आली आहे, झोपडपट्टीवासियांची पाळी आली आहे, माथाडी लोकांची पाळी आलेली आहे, सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेची पाळी आलेली आहे. तर यांच्या आणि ह्यांना न्याय एकनाथ शिंदे साहेब देण्याचा प्रयत्न करत आहेत, तर यांच्यामध्ये यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. ही जी रिडेव्हलप वाली घरात ह्या लोकांना घेऊन तुम्ही आता मोर्चा काढणार आहात? बघा, मोर्चा मी साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण युतीमध्ये आपण काम करतोय, की आपण जर मोर्चा काढला तर युतीवरती ठपका बसेल, म्हणून तुम्ही संयमाने घ्या. साहेब आम्हाला संयमाने घ्यायला सांगतात म्हणून आम्ही शांत बसलोय, नाही तर आम्हाला यांच्या घरावरती मोर्चा काढायला वेळ पण लागणार नाही. आपण पाहिलं की तर बीजेपीचे आमदार मंदाताई म्हात्रे त्यांनी सुद्धा गणेश नाईकांच्या या भूमिकेला विरोध केलाय. बघा, मी म्हणूनच सांगतो, स्वतःच्या आमदार त्यांना विरोध करतात. आमचा तर विषय सोडून द्या, स्वतःचे आमदार स्वतः त्यांना विरोध करतायत आणि हे काय बोलतायत, काय बडबडतायत आपल्या आपल्या मी कधी कधी बोलवता ओरम सारख्या ठिकाणी आज तिकडे लक्ष नाही त्यांचं. मग तिथे मोठी मोठी घरं रेसिडेन्शियल वाढायला लागलेत, तिथे श्रीमंत लोक यायला लागलेत, त्यांना आनंद मिळतोय. तिथं कोणाकोणाचे एक एक फ्लोर, अख्खा फ्लोर कोणाचं हे मी सांगायची काही गरज नाहीये, पण सर्वसामान्य जनतेला लाभ मिळतोय तर यांच्या पोटात दुखायला चालू होतं. आणि सर्व एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्य जनतेचा म्हणजे झोपडपट्टी असेल, माथाडी असेल आणि मध्यमवर्गीय लोक असेल यांचा विचार करताय, तर यांच्या पोटात दुखतंय. ते असे म्हणलेत भाषणामध्ये की तुमची जागा दाखवून येऊ. अरे, यांना सर्वसामान्य जनतेने यांना यांची जागा दाखवून दिलेली आहे. मला माहिती आज शिंदे साहेब यांच्या ज्युनियर शिंदे साहेब आज कुठे मुख्यमंत्री झालेत, उपमुख्यमंत्री आहेत, यांची कुठे यांची कुठे पायरी आहे? तर त्यांनी आपली स्वतःची पायरी तपासून बघा आणि कोणाच्या कृपेमुळे तरी ते त्यांना हे मिळालेलं मंत्रिपद पण हे कोणाच्या तरी उद्योगपतीच्या कृपेने मिळालेलं मंत्रिपद, नाही त्यांना मंत्रिपद पण भेटलं नसतं. नक्कीच आपण पाहतो एकीकडे गावठाण भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम झालं असताना ते थांबवण्यामध्ये अपयश येणाऱ्या वनमंत्र्यांनी सर्वसामान्य आहेत त्या लोकांची घरं आहेत ती मोठी होऊ नयेत अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेनं आता रस्त्यावरती उतरण्याचा इशारा दिला आहे. विनायक पडले, एबीपी माझा, नवी मुंबई.